आता जी लोकसभेची निवडणूक झाली, खास करून सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी जय पराजयाच्या अनुषंगानं काही विश्लेषण करणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पत्रकार या नात्याने मी अनेक तालुक्यांना भेटी दिल्या, अनेक लोकांशी संपर्क केला. अगदी बांधावरच्या शेळ्या राखणाऱ्या, जनावरं राखणाऱ्या शेतकऱ्यापासून ते मोठमोठ्या उद्योगपतीपर्यंत, डॉक्टरांपर्यंत, इंजिनियरपर्यंत, शासकीय अधिकारी, या सगळ्या तरुणाई, कॉलेजमधील विद्यार्थी, या सगळ्या घटकांशी मी चर्चा केली. त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं होतं, निवडणुकीपूर्वीच लोकांनी ठरवलेलं होतं की यावेळी आपण भाजपला मतदान करायचं नाही. आता ते का, तर त्याचे प्रत्येक घटकाची कारणं वेगवेगळी आहेत. तर आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं जर कारण घेऊ, कारण आपल्याकडं एकूण निवडणुकीमधला सगळ्यात मोठा मतदार हा शेतकरी वर्ग आहे. तर त्याविषयी आपण जर चर्चा केली तर असं आपल्याला लक्षात येईल की शेतकरी वर्ग हा भाजपच्या धोरणावरती, शेतकरी धोरणावरती खूप नाराज आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे खतांच्या वाढलेल्या किमती, त्याचबरोबर दुधाचे दर असतील, कांद्याचे दर असतील, त्यानंतर धानाचे दर असतील, सोयाबीनचे दर असतील, म्हणजे प्रत्येक भागामध्ये जे पिकतंय, जे धान्य पिकतंय त्या त्या भागातल्या धान्याला मिळत असलेली किंमत, त्यानंतर होत असलेली नैसर्गिक आपत्ती आणि त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणारी शासकीय मदत, या सगळ्या गोष्टींवरती शेतकरी वर्ग हा प्रचंड प्रमाणामध्ये नाराज होता. मात्र ही नाराजी भाजपच्या श्रेष्ठींच्या लक्षात कशी आली नाही, हा खरा यामध्ये कळीचा मुद्दा आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक समाजातला घटक हा मोदींच्या बाबतीमध्ये अतिशय काय म्हणू आपण की अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे पद्धतीनं त्यांच्याविषयी बोलत होता. म्हणजे की मोदीच हवेत, देशाचं जर नेतृत्व कुणी करावं तर नरेंद्र मोदींनी करावं, याबद्दलची त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये सहानुभूती होती. आणि ती सहानुभूती मात्र ह्या निवडणुकीमध्ये कुठं दिसली नाही. कारण गेल्या 2 निवडणुका, म्हणजे अगदी जो आपल्याकडं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बनसोडे निवडून आले, ते मोदी लाटेवर निवडून आले. म्हणजे त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे केंद्रीय मंत्री, यांचा पराभव केला. का, तर त्यावेळेस मोदींचा करिश्मा होता. त्यानंतरची जी निवडणूक झाली 2019मध्ये, त्यामध्ये स्वामी उभा राहिले महाराज, तर त्यावेळेस देखील मोदींचा करिश्मा होता. पण यावेळी मात्र मोदींचा करिश्मा जो आहे तो कुठंतरी कमी झालेला आपल्याला या सगळ्या निवडणुकीच्या या एकूण घडामोडीमध्ये दिसत होता. मात्र भाजपनं याकडं पूर्ण कानाडोळा केला आणि त्यांनी 400 पारचा जो नारा लावला की आम्ही 400पेक्षा अधिक जागा देशभरामध्ये घेणार असल्याची जी त्यांनी टूम काढली, त्यामुळं असं लोकांना वाटायला लागलं की अरे आम्ही मतदान करणार आहोत, आम्ही तुम्हाला निवडून देणार आहोत, आमचं मत तुम्ही जाणून घेण्यापूर्वीच 400 पारचा नारा कशामुळं, का तुम्ही EMV मशीन सेट केल्यात का, अशा पद्धतीची देखील चर्चा आणि लोकांच्या मनामध्ये एक राग जो आहे तो सुरू झाला. त्यामध्ये भाजपने एक प्रचारामध्ये सुरू केलं की मोदी सरकार, मोदी सरकार, हा जो पॅटर्न तो राबवला गेला तो देखील लोकांच्या मनामध्ये त्यामुळं अधिकची तेढ निर्माण होण्याला सुरुवात झाली. आणि आता आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलत होतो, त्यानंतर तरुणांच्या संदर्भामध्ये की जे आता तरुण आहेत, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, म्हणजे शिक्षण घेऊन उच्च पदव्या घेऊन बाहेर पडले, त्यांच्या नोकरीच्या संदर्भामध्ये जी काय आश्वासन दिली गेलेली होती ती आश्वासनाची कुठेही पूर्तता झाली नाही. जे उलट नोकरीला होते त्या तरुणांना मंदीच्या कारणामुळं कंपन्यांनी कामावरून कमी केलं. त्यामुळं नवीन तरुणांना तर नोकऱ्या दूरच, परंतु जे नोकरीला होते ते देखील तरुण मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीवरनं कमी होत गेले. परंतु ह्याची वाच्यता कुठं होऊ दिली गेली नाही. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून जे काय कंपन्यांच्या बंद पडल्या किंवा कंपन्यांमधून जे कामगार कमी झाले ह्याची वाच्यता देखील कुठं झाली नाही. मात्र प्रत्येक समाजातल्या घटकातल्या कुटुंबातला कुठला तरी एक तरुण नोकरीच्या निमित्तानं सोडून गावाकडं आलाय, गावाकडं काहीतरी उद्योग व्यवसाय करतोय किंवा बेरोजगार झालेला आहे, अशा पद्धतीच्या सगळ्या घटना घडत होत्या. परंतु ह्या सगळ्या दाबण्याचं जे काम आहे ना ते मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं एक त्याचाही तरुणामध्ये उद्रेक होता की जी आश्वासनं काय भाजपनं दिली होती, उद्योग व्यवसाय उभा करू आपण, नवीन नवीन काही अजून कामं ही करू,
ते काय झालं नसल्यामुळं ती देखील तरुणांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष होता. आता व्यापाऱ्यांच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर खरा जर पाठबळ देणारा भाजपला कोण वर्ग होता तर व्यापारी वर्ग होता. परंतु नोटबंदी, GST ह्या सगळ्या गोष्टी सहन करून देखील 2019मध्ये भाजपच्या पाठीमागं राहिला. परंतु भाजपनं सातत्यानं व्यापाऱ्यांना अडचणीत आणणारे निर्णय घेतले गेल्यामुळं आता ह्या निवडणुकीमध्ये मात्र व्यापारी वर्ग, बहुतांश व्यापारी वर्ग हा भाजपच्या विरोधामध्ये होता. त्याचं कारण काय तर आत्ता एक नवीनच एक GR ह्यांनी काढला, केंद्र सरकारनं काढला की पूर्वी व्यापाऱ्यामधल्या व्यवहारामध्ये 90 दिवसाचं त्यांना एक साईट दिली जायची व्यवहार पूर्ण करण्यासाठी. ती 90 दिवसाची जी साईट असायची ती आता या सरकारने 45 दिवसावर आणून ठेवली. म्हणजे जर समजा एखाद्या व्यापाऱ्यांनी छोट्या व्यापाऱ्याला माल दिला तर 45 दिवसामध्ये त्यांनी त्याचा व्यवहार पूर्ण करावा नसेल तर त्याच्यावरती टॅक्स हा जो आहे तो बसवला जाईल अशा प्रकारची काढल्यामुळं व्यापाऱ्यांमध्ये एकतर बाजारामध्ये उठाव नाही मालाला आणि त्यामध्ये ही जी नवीन नियम लादला 45 दिवसाचा त्यामुळे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होते. आणि सगळ्या GSTमुळं लिखापडीचं काम वाढलेलं, सातत्यानं त्याचे टॅक्सेस महिन्याच्या महिन्याला भरणे करणे या सगळ्या व्यवहारामध्ये सुद्धा व्यापारी वर्ग त्रस्त आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाने सुद्धा ठरवलेलं होतं की यावेळेस आपण भाजपच्या बाजूने निर्णय द्यायचा नाही आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं जो आहे तो निर्णय दिलेला आहे. आता व्यापारी झाले, शेतकरी झाला, त्यानंतर आपण जर पाहिलं महिलांच्या बाबतीमध्ये, कारण एकूण मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं की 20 लाखाचा मतदारसंघ धरला तर जवळपास 50% या ज्या आहेत त्या महिला आहेत मतदान करणाऱ्या. मग आता भाजपनं सांगितलं की आम्ही तुम्हाला गॅस दिला, आम्ही तुम्हाला शौचालय दिलं, आम्ही तुम्हाला काही घटकांना धान्य आम्ही फुकट देतोय, अशा प्रकारचे एक ही केलं. शेतकऱ्यांसाठी जे आर्थिक मदत जी आहे त्रैमासिक 6 माही ती देते, अशा पद्धतीचं काही घोषणा नाही, काही कारवाई पण केली योजनांची. परंतु गॅस दिला फुकट, परंतु त्या गॅसची किंमत नंतरनं जी आहे ती सर्वसामान्य ग्राहकाला ज्या दरामध्ये घ्यावा लागतो त्याच दरामध्ये त्यांना घ्यावं लागतं. म्हणजे एखाद्याची ऐपत नाही आहे, ते कधी पूर्वापार गॅस वापरत नव्हते, त्यांच्या घरामध्ये तुम्ही फुकट म्हणून गॅस दिला आणि नंतर कालांतराने त्या गॅसची किंमत 1000-1100 काय जी काय बाजारभाव असेल ती केली. ती काय तेवढी त्यांची ऐपत नसती. त्यामुळं अनेक घरांमध्ये गॅस टाक्या ज्या आहेत त्या स्टूलचं काम करताना दिसतात आणि गॅसच्या कड्या ज्या आहेत त्या टेबलसारखं काम करताना दिसतात, ते पडून आहेत. आजही लोक मग ते जळणाचा गवऱ्याचा वापर करूनच स्वयंपाक करतात, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणे महिना 2 महिन्यामध्ये एवढा 1000 रुपये त्या गॅससाठी खर्च करण्याची त्यांची मानसिकता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील नाही आहे. त्यामुळं महिला वर्ग देखील ह्या सगळ्या आपल्याला फसवलंय अशा प्रकारची भावना महिलांच्या मनामध्ये होती. आता जर आपण सांगितलं जातं की 80 कोटी लोकांना आम्ही धान्य फुकट देतो अशा पद्धतीची घोषणा भाजपने केलेली आहे. तर ह्या धान्याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर ही जी मूळ घोषणा म्हणजे मूळ जी योजना आहे ही काँग्रेसच्या काळापासूनचीच आहे. अनेक घटकांना काँग्रेसच्या काळामध्ये धान्य मोफत देत होतं. तीच योजना नव्या नावाने ह्यांनी करून काही घटक त्यामध्ये सहभागी करून घेतले आणि ती योजना पुढे चालू ठेवलेली आहे. त्यामुळं काहीतरी नवीन आपण देतोय आणि ते धान्य जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये इतकं निकृष्ट पद्धतीचं ते जे धान्य आहे ते येते. ते जर त्याच्यावरती जर बंधनं घातली असती, चांगल्या दर्जाचं जर त्यांनी धान्य दिलं असतं तरी देखील लोकांनी भाजपला पाठबळ दिलं असतं. आता रॉकेल पूर्वी मिळत होतं, आता रॉकेल बंद केलेलं आहे, साखर बंद झालेली आहे, सणावाराला शिधा म्हणून दिला जातो, परंतु त्यामध्ये जे देखील जे मिळणारं धान्य आहे त्याचा जो दर्जा आहे तो अतिशय खालच्या पद्धतीचा असतो. त्यामुळं फुकट जरी दिलं तरी ते लोकांना त्याच्याबद्दलची जी काही सहानुभूती वाटायला हवी होय ती काय वाटलेली दिसत नाही या सगळ्या एकूण मतदारांच्या बाबतीमध्ये. कसं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा देशव्यापी ह्याच्यावरती जे आहे चर्चा जी असते किंवा प्रश्न जे असतात त्याच्यावरती ही निवडणूक लढवली गेली जाते. त्यामध्ये काय होतं की आपण पाहिलं की मणिपूरचा प्रश्न असेल, देशव्यापी प्रश्न आहे. आज काय झालेलं आहे की शेताच्या बांधावरच्या शेतकऱ्याला देखील मणिपूरमध्ये काय चाललंय हे मोबाईलमध्ये बसून सोशल मीडियाद्वारे कळते आणि त्या ठिकाणी होत असलेल्या महिलांवरचे अत्याचार, त्यांना नग्न अवस्थेत त्यांची काढली जाणारी धिंड, हिंसाचार, प्रचंड जाळपोळ, खून, बलात्कार अशा सगळ्या प्रचंड घटना घडत असताना देखील
भाजप सरकारनं तिथं ज्या काय पद्धतीनं उपाययोजना करायच्या होत्या त्या वेळेमध्ये केलेल्या नाहीत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. स्वतः नरेंद्र मोदी साहेब कधी तिथं पाहणी करायला गेले नाही किंवा त्याच्या चौकशीचा कधीही आढावा घेतला नाही. मग तो रोष देखील सर्व आपल्या ह्या सगळ्या देशभरातल्या जनतेच्या मनामध्ये होता. दिल्लीतलं शेतकरी आंदोलन असेल, ते चिरडल्याच्या घटना असतील, या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि ह्या संचित होऊनच मग नंतरनं माणसाचं जे माइंड आहे की कुणाला मतदान करायचं, की एखाद्या एक गोष्ट चुकली म्हणून मतदानाचा कौल बदलतो का, तर तसं नाही आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडांच्या संदर्भामध्ये एका भाजपच्या खासदारानं कुस्तीपटूंवरती जो अन्याय अत्याचार केला त्याच्या संदर्भामध्ये ती खेळाडू अनेक दिवस आंदोलनाला बसले, परंतु त्यांची चौकशी केली नाही, त्याच्यावरती कारवाई देखील वेळेमध्ये केली नाही. त्यासाठी प्रचंड आंदोलन झालं. तर त्यानंतर मात्र त्याची दखल घेतली गेली. म्हणजे भाजपच्या पुढाऱ्यांनी, नेत्यांनी काहीही अन्याय अत्याचार केला तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी कारवाई होत नाही. हुकुमशाही पद्धतीनं, एकांगी पद्धतीनं कारभार जो आहे तो चालवला जातोय. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या घटना होऊन आल्या. आता महाराष्ट्राबद्दल जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधले सगळ्यात काही प्रमुख गोष्टी घडल्या, जी लोकांच्या मनाला वेदना झाल्या, संताप झाला, त्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं फोडाफोडीचं राजकारण. राजकारणामध्ये पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधी फोडणे ह्या गोष्टी घडत असतात. लोकांनी ते ॲक्सेप्ट केल्या. परंतु शिवसेना फोडून एकनाथ शिंदे साहेबांनी वेगळा त्यांचा गट स्थापन केला आणि निवडणूक आयोगाने असा निर्णय दिला की शिवसेना ही जी खरी शिवसेना हे आहे ती एकनाथ शिंदेची आहे आणि त्यांना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह बहाल केलं. हे लोकांना पटलं नाही, कारण शिवसेना हा मूळ पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे, त्यानंतरची धुरा उद्धव ठाकरे साहेबांकडे दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कुठल्या बेसवरती ती शिवसेना एकनाथ शिंदेची आहे असं पद्धतीचा जे निकाल दिला, हा देखील निकाल लोकांना पटला नाही. त्याच्यावरती शिवसेनेनं न्यायालयामध्ये गेले. न्यायालयाने देखील जो निर्णय दिला तो नरोवा पुंजिरवा होता. म्हणजे असं झालं तर असं झालं असतं, तसं झालं तर तसं झालं असतं. म्हणजे कुठंतरी शासन जे आहे ते न्यायालयाच्या निर्णयामध्ये देखील हस्तक्षेप करते की काय, अशा पद्धतीच्या ज्या शंका ज्या आहेत त्या लोकांच्या मनामध्ये जे आहे ते वाढीस लागल्या. आणि ते लोकांना पटलं नाही की तुम्ही किती अन्याय अत्याचार शिवसेनेच्या बाबतीमध्ये केला. ह्या गोष्टी पटल्या नाहीत. जे फुटीर आमदार आहेत त्यांना संरक्षण दिलं गेलं. कितीतरी दिवस मागं लाल पोलीस गाड्या त्यांच्या फिरवत होत्या. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवणं वेगळंच, परंतु या फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो दिला गेला. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आजही आपण बघतो अगदी गावचा सरपंच किंवा एखादा जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य या गटातून त्या गटात जायचं म्हटल्यानंतर तो कशा पद्धतीनं कुठल्या आमिषानं फुटतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे एवढे मोठे आमदार फुटून कशासाठी गेले असतील हे काय न समजण्यामध्ये जनता एवढी ईडी नाही आहे, कारण एवढा मोठी रिस्क घेऊन सगळेजण निर्णय घेतात. त्यामागं काहीतरी दडलेलं असतं रहस्य, हे सगळ्या लोकांना कळलेलं होतं. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत असताना कालांतरानं काय झालं की भाजपनं गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार विरहित कारभार अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि केवळ त्या गोष्टीमुळं अनेकांनी मतं भाजपला दिलेली होती. परंतु ते भ्रष्टाचारी तर जेलमध्ये जाणं, त्यांच्यावर कारवाई होणं, चौकशा होणं दूरच, परंतु भाजपनी त्यांना जवळ घेतलं, पक्षामध्ये घेतलं, त्यांचा पाठिंबा घेतला. ह्या ज्या घटना घडायला लागल्या ते मग म्हटलं अरे ते तुम्ही बोलताय वेगळं, कृती वेगळी करताय, अशा पद्धतीच्या लोकांच्या मनामध्ये भावना व्हायला लागल्या. आता अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये 70,000 कोटीचा घोटाळा केला ची बद्दलची आरोप दस्तूरखुद्द मोदी साहेबांनी केला होता जाहीर सभेमध्ये. आणि काही 4 दिवसानंतर त्यांना पक्षामध्ये त्यांचा पाठिंबा घेतला आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शॉक आहेत. म्हणजे तुम्ही लोकांना गृहीतच धरताय. लोक काय लोकांच्या मेंदूमध्ये ह्या गोष्टी काय सेवच होत नाही आहेत किंवा विसरून जातात. लोक मूर्ख आहेत, त्यांना समजत नाही. अशा पद्धतीचं गृहीत धरून जर तुम्ही राजकारण करायला लागला तर ते कसं शक्य आहे. लोकांनी हे डोक्यामध्ये ठेवून दिलं. शिवसेना फोडलेली असू द्या, तर अजितदादानं घेतलेला असू द्या, आणि त्याच्यावरती कहर कडी म्हणजे अशोक चव्हाणांना पक्षात घेतलं, त्यांना लगेच 2 दिवसामध्ये खासदारकी दिली. त्याच्या आधी 2 दिवस मोदी साहेबांनी त्यांच्यावर आरोप केले की आदर्श घोटाळा आहे.
म्हणजे सरळ सरळ तुम्ही लोकप्रतिनिधींना नेत्यांना ब्लॅकमेल करून व्यसन बांधून तुम्ही पक्षामध्ये घेताय किंवा त्यांचा पाठिंबा घेताय, हे सगळं जे चित्र आहे हे जनतेला सगळं उघड्या डोळ्यांनी बघत होते, परंतु काही बोलत नव्हते. वेळेची वाट पाहत होते आणि ती वेळ ह्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये आल्यानंतर आज जे 400 पार म्हणत होते ते आज जे 240 242 पर्यंत जे अडकलं त्याचं कारणच हे आहे की जनतेनं जे काय त्यांच्या रोष जो आहे भाजपच्या सरकारच्या विरोधातला तो रोष जो आहे तो ह्या निमित्तानं व्यक्त केलेला आपल्याला दिसतोय. आता आपण जर पाहिलं की गेल्या काही जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपनं घेतलेल्याच नाही आहेत. जिल्हा परिषद असतील, पंचायत समितीच्या असतील, नगरपालिका, महापालिका या निवडणुकाच नाही आहेत. त्यामुळे सगळा कारभार जो आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहे आणि या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काय आर्थिक उलाढाल आहे ती होत असल्यामुळं की त्यामुळं काय होतं की अधिकारी हे जे आहेत हे त्यांच्या मनमानी पद्धतीनं कारभार करताना आपल्याला दिसत आहेत. पूर्वी जसं प्रशासकीय कामकाजावरती लोकप्रतिनिधींचा अंकुश असायचा तो अंकुश आता कुठं असताना दिसत नाही. त्यामुळं जनतेची जी प्रश्न आहेत, कामं आहेत ते सगळे रखडलेले आहेत ह्या सगळ्या कालावधीमध्ये. आज कुणाकडे जाऊन लोकांनी म्हणायचं की मला रस्ता नाही, माझ्याकडे विजेचा प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ह्या ज्या काही मूलभूत प्रश्न आहेत ह्या मूलभूत प्रश्नासाठी कुणाकडे जायचं? आज प्रत्येक अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर अधिकारी सांगतात की निधी नाही. म्हणजे ह्या सगळं जे चक्र जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचं हे सगळं पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे. मग आता ह्याचं कारण काय? हे कशासाठी थांबवलं गेलं? तर केवळ लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच ह्या सगळ्या ज्या पुढचं जे आहे ती ह्या कार्यकर्त्यांना आपण संधी द्यायची, अशा पद्धतीचं जे एक चुकीचं धोरण जे आहे ते या ठिकाणी राबवलं गेलेलं आहे. आता आपण जर आता स्थानिक प्रश्नांकडे येऊया. आता मी तर असं म्हणेन की सोलापूरची लोकसभेची जी निवडणूक आहे ही प्रणितीताई शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी झाली कागदपत्री, परंतु प्रत्यक्षामध्ये ही निवडणूक कशी झालेली आहे? ही निवडणूक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांविरुद्ध उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधी ही अशी लढत होती. लोकांची जे आता प्रणितीताईचं काय लोकसभेच्या मतदारसंघात ह्या काम आहे का? नाही. जनसंपर्क होता का? नाही. तरी देखील का निवडून आले? तर ह्या सगळ्या ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा आणि कोण चांगला आपल्या हिताचे निर्णय घेऊ शकतो, आपल्यासाठी कोण चांगले आपली धोरणं राबवू शकतो, आपल्यासाठी कोण आपल्या प्रश्नांना संसदेमध्ये फोडू शकतो, याचा विचार या निवडणुकीमध्ये मतदारांनी घेतल्यामुळं ही निवडणूक जी आहे ही निवडणूक स्थानिक उमेदवारांच्या पेक्षा ही देश पातळीवर नेत्यांच्या समोर ठेवून ही निवडणूक झाली आणि त्यामुळं आज जी मताधिक्य जे मिळालेलं आहे प्रणितीताईला ते मताधिक्य केवळ त्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची जी सहानुभूती आहे त्या सहानुभूतीचा जो फायदा जो आहे तो झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र निवडणुकीच्या आपण पाहिलं तर असं लक्षात येत होतं की माझा तर सुरुवातीचा अंदाज होता की माढा आणि सोलापूर या दोन्ही जागा ज्या आहेत ते साधारण 2 ते 3 लाख मताधिक्याने निवडून यायला पाहिजे असा जनमानसातला एक साधारण अंदाज होता, 2 ते 3 लाख मतांनी. परंतु नंतर भाजपच्या असं लक्षात आलं की आपल्या सभांना लोक प्रतिसाद देत नाही आहेत, आपल्या सभांना लोकांना पैसे देऊन आणावं लागते. लोक सोशल मीडियावर बोलत असताना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती दाखवत आहेत, त्यामुळं कुठंतरी आपलं गणित विजयाचं बिघडतंय हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी लक्ष्मी दर्शन द्यायला सुरुवात केली आणि त्या प्रत्येक म्हणजे आपल्या प्रत्येक म्हणजे लोकसभेच्या मतदारसंघामध्ये त्यांनी असं टार्गेट ठेवलं की 5 लाख लोकांना आपण लक्ष्मी दर्शन करायचं आणि त्या पद्धतीनं त्यांनी यंत्रणा लावली आणि ती यंत्रणा लावून मोठ्या प्रमाणामध्ये मतदारामध्ये लक्ष्मी दर्शन दिलं गेलं. त्यामुळं काय झालं की ह्या लक्ष्मी दर्शनानंतर लोक बदलतील का त्यांचं जे पूर्वत ठरलेलं मत आहे
त्यांनाच मत देतील ह्याविषयी शासकता निर्माण झाली. त्यामुळे हे जे लीड जी कमी झालेलं आहे आता प्रणिती जायचं की 2 ते 3 लाखांच्या मताधिक्याने निवडून यायला अपेक्षित होतं, त्याचं कारण म्हणजे हे लक्ष्मी दर्शन. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येण्यापूर्वीच पैशाचा पाऊस या सगळ्या मतदारसंघामध्ये तुफान झाला आणि त्याचा थोडासा जो फटका आहे मताधिक्यावरती तो कमी झाला असं आपल्याला एकंदरीत या सगळ्या गोष्टीवरून दिसते. आणि आपल्याकडं कसं आहे की आपले सारासार देशापासून गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा सगळा विचार जो आहे तो मतदार करतो. आता पूर्वीसारखा भोळा बाबडा राहिला नाही. पूर्वी कसं एका मतदारसंघामध्ये असं होतं की निवडणूक लागली की निवडणुकीमध्ये आदरणीय इंदिरा गांधींनी सांगितलं की संदीपान थोरात हा आपले उमेदवार आहेत. 6 वेळा लोकांनी निवडून दिलं. काही काम नाही, धाम नाही, कधी कोणाशी संपर्क नाही, तरी देखील निवडून लोकांनी दिलं. आता तशी परिस्थिती राहिली नाही. लोक काय करतात की भविष्यामध्ये आपल्याला कोण आपल्या गारानं कोणाला मांडायला गेलो तर तो आपला ऐकून घेईल, आपण बोलवलं तर आपल्या दारात येऊन विचारेल, अशा लोकांनाच मतदान करतायत. आता राम सातपुतेंना 2 गोष्टींचा पण फटका बसलेला आहे. एक म्हणजे बनसोडे आणि दुसरे म्हणजे महाराजांचा. कारण ह्या दोन्ही उमेदवारांनी भाजपच्या मताधिक्य घेऊन निवडून आले, मात्र कधीही या मतदारसंघामध्ये त्यांनी संपर्क केलेला नाही. कशासाठी आपण निवडून येतोय ह्याची सुद्धा त्यांनी जाणीव ठेवली नाही. लोकांच्या निवडणुकीमध्ये लोकांना हात जोडले, पाया पडले सगळ्यांच्या. मात्र ज्या वेळेस लोकांची सेवा करायची आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्यावेळेस मात्र ह्या लोकांनी पाठ फिरवली आणि कधी तोंड दाखवलं नाही. ते तोंड दाखवल्याचा देखील फटका जो आहे तो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेंना बसला. दुसरं इमेजचा एक मुद्दा यामध्ये असतो. त्यामध्ये काय झालं की धर्मा मानेची जी क्लिप फिरली त्या क्लिपचा देखील परिणाम जो आहे तो राम सातपुतेंना बसलेला आहे. कारण का की ती जी भाषा आहे, शैली आहे ती न शोभणारी आहे. एकीकडे तुम्ही सांगता की मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि तुमची भाषा जी आहे ती अशी इतक्या एखाद्या मोठ्या अब्जावधीच्या उद्योगपतीची किंवा एखाद्या उच्च पदस्थ नेत्याच्या मुलाची जशी भाषा असते किंवा अजितदादा कधी कधी अशा पद्धतीने बोलू शकतात, तर तशा पद्धतीची जी भाषा जी आहे ती त्यांनी जाहीर सभेमधून केली. आणि माळशिरस तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर तिथल्या नेत्यांशी असतील, बाकीच्या कार्यकर्त्यांशी असतील, त्यांचा जो संपर्क आहे ना तो संपर्क देखील अशाच थोडासा काय म्हणू उग्र स्वरूपाचा असल्यामुळं ती देखील इमेज त्यांना त्या ठिकाणी ही झाली. आता प्रणितीताईंच्या बाबतीमध्ये देखील असंच म्हणलं जातं की त्या पण कार्यकर्त्याला फार किंमत देत नाहीत, फडशीने बोलून जातात वगैरे, परंतु त्यांच्या दगडापेक्षा वीट मऊ अशा पद्धतीमुळं देखील प्रणितीताईला त्यामध्ये सहानुभूती मिळालेली आहे. आता हे जे 400 पार जे आहे ना हे सगळं गृहीत धरून जे सगळं चाललं आणि जी सगळी हवा डोक्यामध्ये शिरली. आता आपण पाहिलं तर ह्या माढा आणि सोलापूर ह्या दोन्ही निवडणुका भाजपनं ज्या आहेत त्या अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या. म्हणजे आपण पाहिलं तर माढ्याच्या ह्याच्यासाठी माळशिरसमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली, राम सातपुतेसाठी सोलापूरमध्ये सभा झाली, त्यानंतर अमित शहांच्या सभा झाल्या, त्यानंतर योगींची सभा झाली. म्हणजे भाजपचे अनेक मंत्री, अनेक दिग्गज नेते जे आहेत ती या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघामध्ये प्रतिष्ठापनाला लावत होते. आणि स्थानिक जे आमदार आहेत, आता विधानसभेचे 5 आमदार महायुतीचे आहेत, एकच आमदार सोडला आणि सगळे नेते सहकारी संस्था एका बाजूला आहेत. म्हणजे यांनी ठरवलं तर राम सातपुते कमीत कमी 2, 3, 4 लाखांनी निवडून यायला पाहिजे, परंतु ते त्यांचा पराभव झाला. त्याचं कारण का तर ह्या नेतृत्वांना विधानसभेच्या असतील किंवा बाकी जिल्हा परिषद पंचायत ह्या नेतृत्वांना जनतेने झिडकारून लावलं. तुम्ही तुमच्यापुरतं बोला असं तोंडावरती त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही तुमच्यापुरतं बोला, आम्ही आता लोकसभेला काय करायचं ते आम्ही ठरवू, तुम्ही आम्हाला सांगायचं नाही. अशा पद्धतीचे ठणकावून सांगणारे लोक ह्या सगळ्या या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला दिसून आलेले आहेत. आता आणखी एक मुद्दा आता समाजामध्ये आता 2-3 मुद्दे आणि कांगोरे त्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगितले की संविधानाच्या संदर्भामध्ये आता संविधान बदलणार नाही म्हणून बिंबीच्या देठापासून भाजपचे नेते सांगत होते. अरे परंतु तुमचेच लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि मंत्री सांगत होते की आम्हाला बहुमत द्या, आम्ही आता पुढच्या काळामध्ये संविधान बदलू.
आणि संविधान बदलू नुसतं म्हणत नाही तर अनेक संविधानातली कलमं जी आहेत ती बदललेली आहेत ऑलरेडी. म्हणजे ईडीच्या साठीची किंवा सीबीआयच्या साठीची जी पहिली कलमं होती, अटक करणे, किती दिवस ठेवणे आतमध्ये, पोलिसांना माहिती देणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी पूर्वीच्या कलमांमध्ये होत्या त्या सगळी कलमं जी आहेत ती त्यांना जशी पाहिजे तशी पॉझिटिव्ह दृष्ट्या त्यांनी ती करून घेतलेली आहेत. त्यामुळे संविधान बदलणार नाही म्हणणं हे जे त्यांचं जे होतं खुलासा तो काय तितपत तो खरा नाही. दुसरी गोष्ट राम मंदिराचा जो मुद्दा होता तो देखील यावेळेस काय फार त्यांना त्याचा उपयोग झाला नाही, कारण एवढं मंदिराचं मोठा सोहळा करून देखील त्यामध्ये त्यांना फायदा झाला नाही. कारण का तर हे जे सगळे शंकराचार्य आहेत त्यांनीच या सगळ्या कार्यक्रमाला तो कसा चुकीचा होतोय, मंदिर कसं अपूर्ण आहे आणि किती घाईघाईनं केलं जाते वगैरे वगैरे करून ते सगळ्या त्या जे क्रेडिट मिळणार होतं भाजपला त्याचं ते त्यांनी टेम्पो खाली आणलेला होता. दुसरी गोष्ट होती महाराष्ट्रामधला जर आपण काढला मुद्दा तर मराठा आरक्षणाचा. हा मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील या सगळ्या संपूर्ण निवडणुकीमध्ये अतिशय कळीचा मुद्दा ठरला. कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा समाजाची 20 ते 30% मतं आहेत. आज आपण सोलापूर मतदारसंघाचा जर आपण सारासार विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 30% मतदान जे आहे ते मराठा समाजाचं या मतदारसंघामध्ये आहे. म्हणजे जवळजवळ 20 लाखामध्ये 6 लाख मतं जी आहेत ती मराठा समाजाची शक्यता असण्याची एवढी. आणि त्यामध्ये 60% मतदान झालं तर 4 लाख मतदान झालं. 4 लाख मतदानामध्ये जर आपण गणित घातलं तर किती लोकांनी भाजपला मतदान केलं असेल. अतिशय अल्प मतदान जे आहे भाजपचे जे काय पदाधिकारी किंवा त्यांच्याशी निगडीत असलेले एवढ्याच लोकांनी, बाकी बहुतांश मराठा समाजानं जे मतदान जे आहे ते महाविकास आघाडी आणि अन्य पक्षाला दिलेलं आहे. दुसरा एक आपल्याला काढता येईल की मुस्लिम समाजाचं जवळपास 1 लाख ते 1,10,000 मतदान या सोलापूर मतदारसंघामध्ये आहे. आता मुस्लिम मतदार हा पूर्वापार काँग्रेसशीच निगडीत आहे, परंतु विनाकारण त्या डिवचण्याचं जे काम आहे ते राम सातपुतेने देखील केलं आणि योगींना आणून देखील केलं. त्यांचं असं होतं की हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं थोडंसं वातावरण निर्माण करून त्याचा फायदा आपण काही लाटू शकतो. कारण मुस्लिम तर आपल्याला मतच देणार नाहीत, परंतु मुस्लिम कशी एक होत आहेत तशी हिंदू काय एक होत नाहीत, अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून काय फायदा होतोय का असा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला. मात्र त्याचं काय झालं की मुस्लिम अधिक कडवटपणाने आणि जास्त संख्येनं बाहेर पडला मतदानासाठी आणि द्वेषानं जाऊन त्यांनी ते मतदान जे आहे ते केलं. ते झालं नसतं, त्यांना डिवचलं नसतं की मशिदीमधून फतवे काढले, हे केलं ते केलं, अशा पद्धतीचं जे घडलं तर ते त्यामुळं अधिक हे रागाने मुस्लिमांनी जे मतदान आहे ते केलं. आता संविधान आपल्याकडं दुसरा एक बौद्ध समाज येतो. मग बौद्ध समाजाने काय समाजामध्ये देखील भाजपच्या विषयी नाराजी म्हणजे आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि दुसरी गोष्ट संविधानाच्या संदर्भामध्ये. म्हणजे ह्या सगळा घटक जो आहे एकीकडं आरक्षणाच्या बाबतीमध्ये भाजपची भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण काढून घेणार नाही. दुसरीकडं मराठा समाजाला आरक्षण देऊ म्हणतात. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ओबीसीमधूनची द्या आहे. म्हणजे भाजपशी निगडीत असलेल्या म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये एक घटक सांगतो की आम्ही तुम्हाला आरक्षण देतोय, भाजप म्हणतं की आम्ही तुम्हाला ओबीसीना सांगतं की आम्ही तुम्हाला तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. म्हणजे हे जे सगळं असं खेळवाखेळवीचे जे राजकारण आहे ते देखील दोन्ही घटकांच्या लक्षात आल्यामुळं त्याचा देखील नाराजीचा जो फटका आहे तो या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणखी एक ह्यामध्ये एक मुद्दा होता की पूर्वीपासून आपल्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जी काही ज्येष्ठ मंडळी होती म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील, सुधाकरपंत परिचारक, गणपतराव देशमुख असतील, बबनदादा शिंदे असतील, करमाळ्यामधले जगताप असतील, हे म्हणजे ह्या जी सगळे दिग्गज मंडळी जी आहेत ह्यांच्याकडं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ह्याच्यामध्ये आपल्या सहकारामध्ये कशा पद्धतीनं नियोजन करायचं हे ठरलेलं असायचं. अगदी उजनी धरणाच्या पाण्याचं साठप्यापासून ते वाटपापर्यंतचं जे नियोजन आहे ते अतिशय काटेकोर पद्धतीनं पाळलं जात होतं. परंतु ह्या गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण पाहिलं
तर ह्या उजनी धरणाच्या साठप्यावरती आणि वाटपावरती कुणाचंच नियंत्रण राहिलं नाही. यावेळेस धरण कधीही नाही एवढं कालामध्ये 38% धरण मायनसमध्ये आलेलं आहे. आणि विनाकारण म्हणजे शेतकऱ्यांची मागणी नसताना देखील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोडलं, अनावश्यक काही गरज नसताना पाणी सोडलं गेलं. त्यामुळं काय झालं की ज्या वेळेस खरी गरज आहे त्यावेळेस शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही. त्यामुळे असं लोकांना वाटायला लागलं की कुठंतरी एक खांबी नेतृत्व या सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पाहिजे की ज्याला जाऊन आपण जाब विचारू शकतो. आज सोलापूर जिल्ह्यामधल्या या सगळ्या विस्कटलेल्या घडीला कुणाला जाऊन आपण जाब विचारायचा असा प्रश्न देखील आज पण सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला आहे. त्यामुळं आज जी मोहिते पाटलांच्या हातामध्ये जी सूत्र पुन्हा लोकांनी दिली त्याचं कारण मुख्य म्हणजे की ह्या सगळ्या म्हणजे जिल्हा दूध संघ असेल, जिल्हा बँक असेल किंवा उजनी धरणाच्या संदर्भामधले काही निर्णय असतील, ह्या सगळ्या ह्याच्यावरती एक खंबीर नेतृत्व असावं एक ह्या दृष्टिकोनातनं देखील या जनतेनं जे आहे ते आपल्याला पाहिलेलं दिसतंय.